नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विमा भरला पण अजून पैसे आले नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2025 मध्ये पीक विमा वितरणाची खरी स्थिती. तर पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा कधी येणार यावरून सोशल मीडियावर संताप, घालमेल आणि प्रतीक्षा. आता काही जिल्ह्यात दिलासा मिळाला आहे. तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून सुरुवात. लातूर, परभणी जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. नवीन जिल्ह्यात वाटप सुरू. हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे. अग्रिम पीक विमा याबाबत शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. बीड, संभाजीनगर आणि धाराशिव, धुळे या जिल्ह्यांमध्ये वाटपाला वेग. धाराशिवमध्ये 6,206 हेक्टर प्रमाणे वितरण. धुळे जिल्ह्यात कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना वाटप सुरू होणार आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर अजून वाट पाहत आहेत. अनेक क्लेम केल्यानंतरही कॅल्क्युलेशनमध्ये आउटेड आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे. सोलापूर, परभणीत मोठ्या प्रमाणात रिजेक्शन झालेले आहेत. बोगस पॉलिसी, जास्त क्षेत्र दाखवणे, पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरल्याने पॉलिसी बाद. उर्वरित जिल्ह्यांची स्थिती. जळगावसह अनेक ठिकाणी अजूनही प्रक्रिया सुरू आहे. लवकरच वाटपाची अपेक्षा व्यक्त. सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अत्यल्प प्रमाणात विमा मंजूर. क्लेम्स अजूनही अवघड स्थितीत. ज्यांना वाटप झालं आहे त्यांना काहीसा दिलासा आहे, पण अजून अनेक जण प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाकडून पुढील पाऊल काय असेल याकडे लक्ष लागलं आहे.